नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार रामभाऊ सातपुते यांनी विधानभवनात माळशिरस तालुक्यातील वंचित उपेक्षित 22 गावांना नीरा देवधरचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी विधानभवनात उठवलेला आवाज अजून सुद्धा सभागृहात घुमत आहे। आजही तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी विधानभवनात केलेल्या कामाची आठवण सभागृहात निघते। प्रस्थापितांनी 70 वर्षात फक्त खुर्च्या उभवण्याचं काम केलं। माळशिरस तालुक्यातील 22 दुष्काळी गावाला पाणी देऊ शकले नाही। लोकप्रतिनिधी कसा असावा? 5 वर्षात रामभाऊ सातपुते यांनी काय काम केलं? कामाचा माणूस आपला माणूस अशी आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांनी ओळख निर्माण केली आहे। नीरा देवधरचं पाणी या 22 पैकी 22 गावाला अध्यक्ष महोदय भेटलं पाहिजे, कारण या गावाच्या पिढ्याना पिढ्या दुष्काळात गेल्या। आमच्या कधीतरी शिंगुर्णी बचेरीला, आमच्या असणाऱ्या कोथळे, फडतरी, भाम, गारवाड, मगरवाडी, पठाण वस्ती, तरंगफळ या सगळ्या गावाला हक्काचं पाणी भेटलं पाहिजे अध्यक्ष महोदय। याच्यासाठी मी पहिल्या अधिवेशनापासून संघर्ष करतो अध्यक्ष महोदय। विधान भवनामध्ये माळशिरस तालुक्यातील नीरा देवधर पाण्याचा विषय निघाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यावर काय म्हणतात ते आपण पाहूयात। सगळ्या सिंचन प्रकल्पाची अवस्था थोड्याफार प्रकरण अशीच आहे। 40 वर्ष आपण ते कामं सुरू करू शकलो, परंतु ते अध्यक्ष महोदय पुढे तर जात नाही। मतदारसंघातील माजी आमदार राम सातपुते असतील, त्यांनी सुद्धा सातत्याने विषयाचा पाठपुरावा केला। यासाठी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांच्या प्रयत्नामुळे मला पाणी देण्याचा किमान पाणी उपलब्ध झालेलं आहे। पाण्याच्या प्रश्नामध्ये अध्यक्ष महोदय काही राजकीय मतभिन्नता जरी आपली काय असली तर पाण्याच्या प्रश्नामध्ये आपण एक आहोत, परंतु यापूर्वी पाणी देण्याची मानसिकता आपल्या तालुक्याला नव्हती, म्हणून तर हे इतक्या वर्ष लांबलं सगळं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या निमित्तानं धन्यवाद द्यायचे की त्यांनी खरं म्हणजे हा पहिला इनिशिएटिव्ह घेतला।